आम्ही सगळे पैसे ठेवले आहेत, तुझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे, आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेलं आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत। लखपती दीदी म्हणजे जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते, एकदा 1 लाख रुपये कमवून नाही, दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त जी कमवते तिला आपण लखपती दीदी बनतो। अशा प्रकारे आमच्या 1 कोटी बहिणींना आम्ही महाराष्ट्रामध्ये लखपती दीदी बनवणार आहोत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन लागली आहे। त्यामुळे आता बघूया आपला जो वर्धा जिल्हा आहे या कॉम्पिटिशन मध्ये कितव्या क्रमांकावर येतो हे पंकज भाऊ आपल्याला, जिल्हाधिकारी आपल्याला या संदर्भात या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते काम आपण निश्चितपणे